नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नवरात्र संपल्यानंतर मला हे सगळं आवरून घ्यायचं होतं. घटाचं विसर्जन करायचं होतं, तर त्यासाठी मी देवांचं वगैरे जी फुलं वाहिलेली होती ती सगळी उचलून घेतली. जेवढ्या उत्साहाने आपण ही सगळी घटाची मांडणी करत असतो ना, तर उचलताना खूप दुःख होत असतं. कारण की ज्यावेळेस आपण घट म्हणजे बसवतो, तर त्यावेळेस एक वेगळाच उत्साह आपल्यामध्ये संचारलेला असतो. तर आता मला डायनिंग टेबलही त्या जागेवरती ठेवायचा होता परत त्या डायनिंग टेबलच्या. तर आधी मी सगळं झाडून घेतलं, ती जागा स्वच्छ पुसून घेतली आणि त्यानंतर मी डायनिंग टेबल आणि चेअर्स जागेवरती लावून दिल्या. चौरंग काढला होता, तर चौरंगही मी आता परत त्याच्या जागेवरती ठेवून देत आहे, की जेणेकरून म्हणजे तो व्यवस्थित राहतो. त्याच्या प्रत्येक वस्तू आपण जागेवर ठेवली तर खालीही घरामध्ये पसारा होत नाही. म्हणून मग मी सगळं घट विसर्जन केल्यानंतर आवरून घेतलं. सकाळी ना आणि रात्री आमच्याकडे बऱ्यापैकी गारवा जाणवायला लागलेला आहे. तर त्यामुळे मी आता परत माठी ठेवून देते, कारण की माठातलं पाणी खूप जास्त थंड होत होतं आणि लहान मुलं असले ना तर त्यांना लवकर घशाला त्रास होतो. म्हणून मग मी माठ ठेवून दिला. आता साधंच नॉर्मली तांब्याचं जे माझ्याकडे भांडं आहे ते ठेवणार. सीडीविषयी ना मला मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी कमेंट्स आलेल्या, की सीडी कुठून घेतलेली आहे, लिंक द्या. तर सीडी ही मी लोकल शॉपमधून घेतलेली आहे आणि 3400 घेतलेली. मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण 3400 की 3800 अशी प्राईज होती, कारण की घेऊन बरेच दिवस झालेले आहेत. मी घेताना ना एक काळजी घेतलेली, छोट्या पायऱ्यांची नाही घेतली, मोठ्या पायऱ्यांची घेतलेली, की जेणेकरून ना आपण चढतो ना तर अगदी पातळ पायऱ्या असल्या ना तर पडण्याची भीती असते. आणि कारण की सीडीवर ज्यावेळेस चढतो तर त्यावेळेस उंचावरची कामं किंवा जड वस्तू आपण काहीतरी वरती ठेवत असतो, म्हणूनच आपण सीडीचा वापर करतो. तर घेताना या प्रकारची सीडी घ्या, खूप चांगली आहे, दणकट आहे. हॉलमधील जे कर्टन्स आहेत ना तर ते मला ड्रायक्लीनला द्यायचे होते. सीडी बाहेर काढलेलीच होती, म्हणून मग मी तेही कर्टन्स काढून घेतले. आणि हे अमेरिकन पद्धतीचे आहेत कर्टन्स. तर त्याला ह्या क्लिप्स आहेत आणि अडकवण्याची चाकं आहेत बारीक अशी छोटीशी. बऱ्याच जणांकडे या पद्धतीचे कर्टन्स असतील. तर हे जवळपास आम्ही जेव्हापासून लावले होते ना कर्टन्स, त्यानंतर मी एकदाही ड्रायक्लीन नाही केलेले. बऱ्यापैकी म्हणजे खराब झाले होते, कारण की आजूबाजूला खूप सारी बांधकामं सुरू आहेत. मग यावेळेस दिवाळीनिमित्त मी ते ड्रायक्लीनला देण्याचं ठरवलं. त्याच्या अटकवण्याच्या ज्या क्लिप्स होत्या ना त्याही मी एका कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवल्या, की ज्यावेळेस कर्टन्स ड्रायक्लीन करून येतील ना तर त्यावेळेस त्या मला व्यवस्थित जागेवरती मिळायला हव्यात. नाहीतर ना आपल्याकडून कुठेतरी ठेवल्या जातात, हरवून जातात, मग खूप शोधाशोध करावी लागते. नंतर मी प्रेसचे जे कपडे होते ते परत माझ्या कपाटामध्ये नीट ठेवून घेतले, की म्हणजे त्या कपड्यांचाही बाहेर पसारा नको म्हणून. नवरात्रीमध्ये जेही आसन वापरलेले होते किंवा देवीची ओढणी, देवीची साडी, हे सगळं ना मी तुम्हाला दाखवलं होतं, की मी कशाप्रकारे देवांचे कपडे पॅक करते. तर या बॅग्स आहेत ना तर अतिशय उत्तम आहेत. यामध्ये मी आता हे सगळे देवांचे जे आसन कपडे आहेत ना ते स्वच्छ धुवून घेतले, नंतर प्रेस केली. प्रेस करताना एक काळजी घेतली, की आधी पेपर म्हणजे कपड्यावरती ना आसनवरती पेपर ठेवते आणि मग पेपरवरती प्रेस करते, की जेणेकरून जेही वर्क असतं ना या आसनचं ते खराब होऊ नये म्हणून. आणि धुतल्यानंतर ना थोडेसे चुरगळून जातात आणि थोडे शायनिंगलेस वाटतात देवांचे कपडे, आसन वगैरे. तर ना मग प्रेस केली ना तर छान परत नव्यासारखेच वाटतात. म्हणून मग मी नेहमी धुतल्यानंतर त्यांना प्रेस करत असते.
आपण म्हणजे आसन घेत असतो, जर थोडेसे वर्कवाले आसन घेतले ना, ते बऱ्यापैकी महाग येतात, 150, 200, 300 रुपये. तर मग आपण पण थोडी त्यांना काळजी घेतली, त्यांना जपून ठेवलं ना, तर ते म्हणजे नेहमीच न्यू दिसतात. म्हणून मग मी नेहमी देवाचं जेही साहित्य आहे ते असं नीटनेटकं ठेवत असते, की जेणेकरून नेक्स्ट टाईमही ते म्हणजे आपण ज्यावेळेस पूजा करताना वापरतो ना, तर ते असं छान नवीनच वाटायला हवं म्हणून. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मी थोड्या प्रमाणात किराणा आणलेला होता. तर तो किराणा मला भरून घ्यायचा होता. नंतर जीही तांबे पितळी भांडी वापरली होती देवांना, तर तीही घासून ठेवलेली आहेत. आणि बरण्याही मी रात्रीच घासून ठेवल्या होत्या, की सकाळी जेणेकरून मला इझिली किराणा भरता येईल. तुरीची डाळ 2 किलो आणलेली. आमच्याकडे 186 रुपये किलो तुरीची डाळ आहे. तुमच्याकडे काय भाव आहे तो नक्कीच मला कमेंट्सद्वारे सांगा. आपण किराणा आणत असतो, पण ना किराणा आणला जातो, घरात आपण ठेवतो, पण तो व्यवस्थित बरण्यांमध्ये भरणं वगैरे हे सगळं खरंच कधी म्हणजे आपली रोजची इतकी कामं असतात ना, तर हे सगळं भरायलाही आपल्याला नको वाटतं. पण हे जर आपण व्यवस्थित भरून नाही ठेवलं, तर परत या डाळींमध्ये, धान्यामध्ये ना ते किडे पडतात. मग त्यामुळे अजून ते धान्य आपल्याला गाळत चाळत बसावं लागतं. मग त्यापेक्षा आणलं की 2-3 दिवसातच जर भरून टाकलं ना, कारण की बऱ्याच वेळेस काय होतं, जर डीमार्ट किंवा इतर ठिकाणून आपण किराणा घेत असू ना, तर तिकडे AC सुरू असतात आणि घरी आणल्यानंतर म्हणजे आपल्याकडे नसतो AC किंवा किचनमध्ये तर जनरली नसतोच आपल्याकडे. तर मग त्यामुळे ना त्या किराण्यामध्ये जरा दमट वातावरण म्हणजे पिशव्यांमध्ये दमटपणा येतो आणि लवकर कीड लागते, असं मी पर्सनली अनुभव घेतलेला आहे. मुगाची डाळ ही मी 130 रुपये किलोने आणलेली, ती पण 2 किलो आणलेली. तर ह्या माझ्या ना आपल्या प्लास्टिकच्या आहेत बरण्या. तर अतिशय उत्तम आहेत. दीप कंपनीच्या आणि स्कोडा कंपनीच्या आहेत. तर 2 किलो, 1 किलो आणि अर्धा किलो अशा आहेत. आणि पुढे मी जे तुम्हाला दाखवणार आहे, काचेच्या बरण्या कशा निवडायच्या, तर काचेचे म्हणजे मी यामध्ये ना अनेक प्रकार दाखवलेले आहेत, की मला जे बेस्ट वाटलेलं आहे ना, ते तुमच्याशी मी प्रामाणिकपणे शेअर केलेलं आहे. 1/2 किलो काळी उडदाची डाळ आणलेली, नंतर 2 किलो साखर आणलेली. आमच्या जवळच आहे, गल्लीतच चांगले शॉप्स आहेत, त्यामुळे मला इझिली आणता येतं. मी बऱ्याच दिवसानंतर बासमती दावतचा 1 किलो राईस आणलेला, की आता दिवाळी जवळ आहे, तर एखाद्या वेळेस जनरली मी म्हणजे बासमती तांदूळ वापरत नसते. मी कालीमूछ हा तांदूळ आणि इंद्रायणी वापरते किंवा आंबेमोहोर असं. पण मला आमच्याकडे जास्त बासमती आवडत नाही, कालीमूछ हा तांदूळ खूप आवडतो. इंद्रायणी मी 3 किलो आणलेला भातासाठी आणि जिरा राईस 1 किलो आणलेला. आधी ना मी 15 किलो 30 किलो असा एकच तांदूळ घ्यायची, पण आता मी तसं करत नाही. कारण की जर एखाद्या वेळेस आपल्याला तांदूळ नाही आवडला ना, तर आपल्यापुढे ऑप्शन नाही राहत आणि तांदूळ संपेपर्यंत तो न आवडणाराच तांदूळ वापरावा लागतो. म्हणून मी जास्तीत जास्त 5 किलो 3 किलो 2 किलो सुरुवातीला 1 किलो असं घेऊन बघते. जिरा राईसही खूप छान असतो. किराण्याच्या प्लास्टिक बॅग्स मी ओल्या कचऱ्यासाठी म्हणजे वापरात येणार म्हणून मग एका मोठ्या बॅग्समध्ये भरून ठेवलेल्या आहेत. आपल्याकडून ना अगदी छोट्याशा या कॅरी बॅग्स पण टाकल्या जात नाही. कधी कधी ना मला खूप या नेचरचं वेगळं वाटतं, की आपण म्हणजे मोठा खर्च करताना बऱ्याच वेळेस विचार नाही करत, पण एक साध्या कॅरी बॅग्स टाकणं शक्य होत नाही मनुष्याला. नंतर मी ट्रेचा वापर यासाठी केलेला, की जे आपलं तांदूळ डाळ किंवा किराणा भरतो ना, त्यावेळेस खाली जर ठेवलं ना, किराणा चुकून कधीतरी घाई गर्दीत आपल्याकडून सांडला गेला, तर मग तो वाया जातो. गॅस ओट्यावर केलं तरी पण मग मी ट्रेचा वापर केला, की जेणेकरून जेही पडलेलं असेल, तांदूळचे कण पडले होते मी ते परत बरणीत टाकले, डाळ पडलेली होती ते सेपरेट करणं मला इझी झालं. आता हा चमच्यांचा ना माझा ट्रे आहे. तर मला ना म्हणजे सगळे चमचे सेपरेट करून घ्यायचे होते डिझाईननुसार. तर एकत्र टाकलं की ते
ऐन वेळेस ना आपल्याकडे कोणी पाहुणे आले, पाहुण्यांसाठी आपण सेपरेट चमचे वगैरे ठेवत असतो ना, त्यावेळेस ते नक्कीच मिळत नाही. मग ना त्यासाठी मी एक उपाय शोधला की चमच्यांचा सेट करायचा आणि त्याला रबर बांधून ठेवायचं आणि कमी जागेमध्ये सुटसुटीत असे सगळे चमचे छान झालेले आहेत. यापैकी बऱ्यापैकी चमचे ना तनिष्का उन्नती ज्यावेळेस मामाच्या गावी किंवा माझ्या सासरी गेलेल्या असतील ना, तर टिफिनमध्ये म्हणजे येताना जेवणाचा टिफिन देतात, तर त्यावेळेस ते चमचेही द्यायचे त्यांना. बसमध्ये आपले हात कुठेतरी लागतात लहान मुलांची, मग ते तोंडात जाऊ नये म्हणून मग चमच्याचा वापर करण्यासाठी म्हणजे जवळपास 15 ते 20 चमचे माझ्याकडे तेच जमा झालेले आहेत आणि माझ्याकडचे 1.5 डझन आहेत. तर मी जेही छान मला असं कोणी आल्यावरती द्यायचे असतात ना, तर ते मी सगळे असे रबरचा वापर करून म्हणजे 6-6चा सेट करून घेतला. आधीचे या बॉक्समधील चमचे किती विस्कटलेले दिसत होते आणि आता सगळं सुटसुटीत दिसतंय. रोज वापरायची फक्त मी म्हणजे विना रबर राहू देणार आहे की जेणेकरून काढायला ठेवायला इझी होतील असं. किराणा आणला गेला, भरला गेला, बरण्या घासल्या गेल्या, आता तो ठेवायचा कुठे? हा खरंच मोठा प्रश्न असतो. कितीही जागा असू द्या आपल्याकडे, पण तरीही प्रश्न पडतो आता ह्या बरण्या ठेवणार कुठे? तर मग माझ्याकडे ह्या ट्रॉलीमध्ये जागा जरा खाली होती, तर मग मी इथे बरण्या ठेवण्याचा विचार केला. थोडे तांदूळाचे कण इथे पडलेले होते 4-5. मग मी विचार केला की आता जरा आहे वेळ, तर आपण ही ट्रॉली वरच्यावरती 2 मिनटात स्वच्छ करून घेऊ आणि तांदूळचे जे कण होते तेही काढले जातील. ट्रॉली ना आतून स्वच्छच होती. मग मी फक्त कोरड्या कापडाने फक्त धूळ पुसून घेतली अगदी नॉर्मली आणि मॅटी अगदी त्याच पद्धतीने पुसून घेतली. परत मी त्यामध्ये बरण्या ह्या व्यवस्थित रचून ठेवल्या. प्रत्येक स्त्रीमध्ये ना एक विशिष्ट गुण असतो. ती कुठलीही असू द्या, अशी जगातली कुठली स्त्री नाही आहे तिच्यात असं म्हणजे काहीतरी वेगळं आहे. आणि मग ना बघा प्रत्येकाला कुणाला जेवण बनवायला आवडतं, कुणाला घर स्वच्छ करायला आवडतं, कुणाला म्हणजे बाहेरची जी कामं असतात ना बँक किंवा इतर म्हणजे जे आर्थिक व्यवहार असतात ना ते सांभाळायला आवडतात. काहींना टीचिंग करायला आवडतं. प्रत्येकाचं एक वेगळं अस्तित्व आहे. तर मलाही म्हणजे ना घरातला प्रत्येक कोपरा न कोपरा स्वच्छ करायला आवडतो. माझ्या प्लांट्सची काळजी घ्यायला आवडते, घर सजवायला आवडतं. तर तुम्हाला मैत्रिणींनो प्रत्येकाला काय आवडतं ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. कारण आपण इथे सगळेजण जे एकत्र आलेलो आहोत ना, प्रत्येकामध्ये एक विशिष्ट गुण आहे. कारण की त्यामुळे ज्यांना जी आवड असते ना ते सगळे लोक एकत्र येत असतात. तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला नेमकी कसली आवड आहे. पितळी तांब्याच्या वस्तू तर स्वच्छ करून झालेल्या आहेत, पण हे कपाट पुसायचं राहिलेलं आहे. तर तेही कपाट मी आता लवकरच पुसून घेणार आहे की जेणेकरून त्या वस्तू मला सिस्टमॅटिकली रचता येतील. नंतर नाशिककर बरेच जण व्हिडिओ बघतात कारण की मला खूप कमेंट्स येतात नाशिकच्या मैत्रिणींच्या. तर नाशिकमध्ये ना तुम्हाला छान दुधाचे प्रॉडक्ट घ्यायचे असतील तर अतुल डेअरीचे नक्कीच घ्या, अतिशय छान आहेत. मी ना हे तूप घेतलेलं यापूर्वीही अर्धा किलो वापरून बघितलेलं, पण हे ना रवाळ आणि खरंच आपण घरी जसं बनवतो ना अगदी त्या पद्धतीचं वाटलेलं मला, म्हणून मग मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. यांचं दही दूध हेही अतिशय उत्तम आहे. दही तर मी नेहमीच आणते, पण दूध ना मला माझ्या घरापासून बऱ्यापैकी लांब यांची डेअरी म्हणून ते घेऊन येणं शक्य होत नाही. पण पाऊचही यांचे घरी येतात, पण मी मुंबईला खूप पाऊचचं दूध वापरलेलं, म्हणून आता असं वाटतं की जे रेडी असतं आपण गोठ्यातून आणलेलं तेच वापरावं. नक्कीच अतुलचे प्रॉडक्ट वापरून बघा, अतिशय उत्तम आहेत. मी ना म्हणजे चहा कमी प्यावा म्हणून फक्त अर्धा लिटर दुधाची बंदी लावलेली आहे. मग फक्त जेणेकरून 2 वेळेस चहा घेणार आणि उरलेलं उन्नती पिते. मग त्यामुळे ना एवढं साय वगैरे येत नाही तेवढं दुधाला. मग जेवढं येतं त्याचं तूप करते, पण आता थोडंफार सणावारांमध्ये आपल्याला तूप लागत असतं. म्हणून मग मी मागच्या वेळेस चितळेचं सांगितलेलं, चितळेचंही मला खूप छान वाटलेलं आणि मी आता अतुलचं आणलेलं आहे.
तेलाच्या तुपाच्या बरणीखाली ना त्या प्लेटच्या आत मी टिश्यू पेपरचा वापर करत असते की जेणेकरून सगळीकडे किचन ओट्यावरती तेलकटपणा येऊ नये. नंतर हा दुसऱ्या दिवसाचा म्हणजे मी व्हिडिओ बनवलेला, शूटिंग केलेली. नाश्त्याला उपमा बनवलेला आणि भाजी ही मी चवळी थोडीशी शिल्लक होती, बरणी घासून घ्यायची होती मला आणि त्यामध्ये वाटाणे असं मी मिक्स केलेलं आणि त्याची भाजी केलेली. ह्या माझ्याकडे ना काचेच्या बरण्या आहेत. काचेच्या बरण्या कशा पद्धतीच्या विकत घ्यायच्या यावरती मी थोडंसंच म्हणजे मी जे अनुभवलेलं आहे ते सांगणार आहे. मी याच्यामध्ये खूप तज्ज्ञ आहे असं नाही, पण माझ्याकडे अनेक प्रकारच्या डिझाईन्सच्या बरण्या आहेत. जे म्हणजे मला असा अनुभव आलेला, ज्या म्हणजे काचेच्या बरण्या घेताना ज्याच्यावरती थोडी डिझाईन्स वगैरे असते, लाईन्स किंवा ते, तर त्या हँडल करायला ना थोड्या कठीण असतात किंवा म्हणजे आपण असं हातातून म्हणजे पकड असं नीट घट्ट बसत नाही आणि स्क्वेअर शेपच्या ज्याही बरण्या असतात ना त्या पकडायला धरायला असं मस्तच इझी पडतात आणि स्क्वेअर शेपमुळे ना कमी जागा लागते. महत्त्वाचं म्हणजे मी माझ्याकडे जेवढ्या प्रकारच्या बरण्या आहेत ना तेवढ्या इथे तुम्हाला दाखवलेल्या आहे. फक्त बोरोसिलच्या ज्या आहेत ना त्याही अतिशय उत्कृष्ट आहेत. तर त्या नेमक्या मी ठेवून दिलेल्या आत घासून वगैरे लागत नव्हत्या म्हणून, पण तुम्ही यापूर्वीही बघितलेल्या आहेत बोरोसिलच्या. तर ही स्क्वेअर शेपची आहे आणि ही आपली सर्कल शेपची आहे, राऊंड. तर ह्या छान आहेत, पण मला यांचा काच ना पातळ वाटलेला. ही स्क्वेअर शेपची आहे, पण हिचं झाकण ना आतून स्टीलचं आणि ट्रान्सपरंट आहे वरून. तर जे ट्रान्सपरंट प्लास्टिकचं जे झाकण असतं ना तर त्याला काही दिवसांनी, 1 वर्ष 2 वर्षांनी ना तडा जातो. तर हाही एक अनुभव आहे. म्हणून जे अगदी असं पत्र्याचं म्हणजे स्टीलचं किंवा या टाईप झाकण येतं ना, ह्या बरण्या सगळ्यात बेस्ट असतात. तर मला सगळ्यात आवडणाऱ्या माझ्याकडच्या ना ह्या स्क्वेअर शेपच्या बरण्या आहेत. इतक्या छान आहेत या हँडल करायला आणि दणकटी आहेत. आणि घेताना ना मी एक सांगेल की काचेच्या बरण्या घेताना ना प्लेन काच घ्यायचा. आता ही दुसरी आहे, हा प्लेन काच आहे, पण याचा शेप ना जरा वेगळा आहे आणि याचं जे झाकण आहे ना हे एअरटाईट आहे, पण जेव्हा आपण हँडल करतो ना तर हे थोडंसं मला किचकट वाटतं आणि खूपच ह्या जड आहेत. तर त्यामुळे ना अतिशय जड बरण्या पण मला वापरायला एवढ्या इंटरेस्टेड नाही वाटल्या. नंतर ही पण आहे, हिचं झाकण लाकडी आहे. ही पण खूप छान आहे. ही पण खूप हेवी आहे आणि स्क्वेअर शेप आहे. ही अशा 6 वगैरे नाही मिळत, ह्या 3 मिळालेल्या, मोठी, थोड्या त्याच्याहून मध्यम आणि अगदी छोट्या साईजच्या. तर मला आवडणाऱ्या फक्त जी हळदीची दाखवलेली स्क्वेअर शेपची आणि तिच्या बाजूची जी छोटी आहे ना त्या मला खूप बेस्ट वाटलेल्या. तुम्हाला घ्यायच्या असतील तर प्लेन काचेच्या घ्या. आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. मला आवडणाऱ्या ह्या स्क्वेअर शेपच्या बरण्या आहेत. तर यापूर्वीही बऱ्याच व्हिडिओंमध्ये दाखवलेल्या असतील. मला बऱ्याच कमेंट्स याबद्दल येतात. तर ह्या अतिशय मस्तच आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण काढतो, ठेवतो तर त्यावेळेस ना असं हातातून निसटत नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.